नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या स्टडी डायरीज YouTube चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, येत्या 4 ऑक्टोबरला सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाची परीक्षा आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे फक्त 4 ते 5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि एवढ्या कमी वेळेमध्ये आपल्याला जितका अभ्यास करता येईल तेवढं कमी आहे। त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण टेक्निकल सेक्शनशी रिलेटेड अतिशय महत्त्वाचे MCQs डिस्कस करणार आहोत। त्यामुळे जे विद्यार्थी या पदाची परीक्षा देणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ लेक्चर अतिशय उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, तुमचा अभ्यास शॉर्ट टाइम मध्ये जास्त प्रमाणात होण्यासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलाय। या कंप्लीट कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स आणि त्या व्यतिरिक्त 500+ टेक्निकल MCQs। बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना टेक्निकल सेक्शनचा प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे आम्ही हा कंप्लीट कोर्स तयार केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स मध्ये प्रत्येक पॉइंट नुसार MCQs घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं जाईल की कोणत्या सब टॉपिक मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्याचबरोबर 500+ टेक्निकल MCQs अशा पद्धतीने काढले जे तुम्हाला येत्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात। संभाव्य प्रश्नपत्रामध्ये अवेलेबल आहे। तर हा कंप्लीट कोर्स जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही WhatsApp थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल देखील जॉइन करू शकता। तर मित्रांनो, या कंप्लीट कोर्सची फीस आहे फक्त 799 रुपये। एवढ्या कमी अमाउंट मध्ये तुम्हाला कुठेच संपूर्ण कोर्स मिळणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर या कोर्सला जॉइन करा। तर बघूया आपला आजचा पॉइंट, तो म्हणजे ट्रान्झिट थिओडोलाइट। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण ट्रान्झिट थिओडोलाइट वरती कशा प्रकारे MCQs तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते पूर्णपणे डिस्कस करणार आहोत। तर सर्वात पहिले जाणून घ्या की थिओडोलाइट म्हणजे काय। तर ट्रान्झिट थिओडोलाइट हे एक इन्स्ट्रुमेंट आहे। हे दोन प्रकारचे असतात, एक ट्रान्झिट थिओडोलाइट आणि एक नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट। ट्रान्झिट थिओडोलाइटचा उपयोग हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अँगल मोजण्यासाठी करतात। तर या ठिकाणी बघा, सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे। Transit theodolite is the most accurate instrument designed for the measurement of horizontal and vertical angles when compared with a regular chain survey, compass or plane table. Theodolite survey turns out more precise and speedy. म्हणजे जर तुम्ही ट्रान्झिट थिओडोलाइटला चेन सर्वे, कंपास सर्वे, प्लेन टेबल सर्वे या तिन्हीशी जर कंपेअर करत असाल तरी देखील ट्रान्झिट थिओडोलाइट हा उत्तम आहे ॲक्युरेट आणि स्पीडी मध्ये सर्वे करण्यासाठी। त्यानंतर पुढचा पॉइंट दिलाय की थिओडोलाइट सर्वे इज यूज्ड इन एव्हरी प्लेस फ्रॉम कन्स्ट्रक्शन साइट्स टू मेजर रोड पॉइंट्स। इट मेजर्स एंगल्स युटिलाइजिंग एज ओल्ड प्रिन्सिपल्स ऑफ प्युअर मॅथमॅटिक्स अँड असिस्ट सर्वेयर्स इन डिफाइनिंग प्रिसाइज लोकेशन्स। तर ही आपण पूर्णपणे माहिती बघितलेली आहे। आता आपण बघूया यावरती आधारित MCQs। तर पहिला MCQs विचारलाय, dash dash is the most precise instrument designed for the measurement of horizontal and vertical angles। आताच आपण बघितलं कशाला म्हणतात, असा कोण आहे जो हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल मेजर करतो। तर पर्याय दिलेत सर्वे चेन, डम्पी लेवल, थिओडोलाइट, टेलिस्कोप। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर C, थिओडोलाइट। आणि याचे एक्सप्लेनेशन अशा प्रकारे करू शकतो की थिओडोलाइट इज द मोस्ट प्रिसाइज इंस्ट्रूमेंट डिझाइन फॉर द मेजर्ड ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल्स। It has wide applicability in surveying such as laying of horizontal angles, locating points on line, prolonging survey lines, establishing grades, etc. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, which of the following cannot be done with the help of theodolite in surveying? पर्याय दिलेत लेइंग ऑफ हॉरिझॉन्टल अँगल्स, लोकेटिंग पॉइंट्स ऑन लाइन, प्रोलॉन्गिंग सर्वे लाइन्स अँड मेजरिंग हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस। आताच आपण मागच्या प्रश्नामध्ये याचं एक्सप्लेनेशन बघितलं, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर D, म्हणजेच की थिओडोलाइट इज द मोस्ट प्रिसाइज इंस्ट्रूमेंट डिझाइन फॉर द मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल्स। It has wide applicability in surveying such as laying of horizontal angles, locating points on line, prolonging survey lines, establishing grades। म्हणजेच की या तिन्ही सर्वे करण्यासाठी थिओडोलाइट हेल्प करतो, थिओडोलाइट मदत करतो। फक्त जे दिले मेजरमेंट हॉरिझॉन्टल डिस्टन्स याला मेजर करण्यासाठी थिओडोलाइटचा उपयोग होतो का, नाही, आणि म्हणूनच या प्रश्नाचे हे उत्तर आले। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, which of the following cannot be done with the help of theodolite in surveying? आणि पर्याय दिलेत establishing grades, determining the difference in elevation, setting out curves, determining the area of ground। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर D, determining the area of ground।
आणि या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण अशा पद्धतीने करू शकतो की थिओडोलाइट इज द मोस्ट प्रिसाइज इंस्ट्रूमेंट डिझाइन फॉर द मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल्स. It has wide applicability in surveying such as laying of horizontal angles, locating points on line, prolonging survey lines, establishing grades, determining the difference in elevations, setting out curves, etc. त्यानंतर चौथा प्रश्न विचारलाय, A transit theodolite is one in which the line of sight can be reversed by resolving the telescope through 180 degree in a vertical plane. आणि आपल्याला सांगायचं आहे की दिलेलं हे वाक्य बरोबर आहे की चूक आहे, म्हणजेच की ट्रू आहे की फॉल्स. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, म्हणजेच की दिलेलं हे विधान बरोबर आहेत. तर याचा एक्सप्लेनेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो की थिओडोलाइट मे बी क्लासिफाइड ॲज ट्रान्झिट अँड नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट. अ ट्रान्झिट थिओडोलाइट इज वन इन विच द लाइन ऑफ साइट कॅन बी रिव्हर्स्ड बाय रिझॉल्विंग द टेलिस्कोप थ्रू 180 डिग्री इन अ व्हर्टिकल प्लेन. त्यानंतर पाचवा प्रश्न विचारलाय, अ नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट इज वन इन विच द लाइन ऑफ साइट कॅन बी रिव्हर्स्ड बाय रिझॉल्विंग द टेलिस्कोप थ्रू 180 डिग्री इन अ व्हर्टिकल प्लेन. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, म्हणजेच की दिलेलं हे विधान चूक आहे. तर या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण अशा पद्धतीने करू शकतो की थिओडोलाइट मे बी क्लासिफाइड ॲज ट्रान्झिट अँड नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट. द नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट्स आर दोज इन विच द टेलिस्कोप कॅन नॉट बी ट्रान्झिटेड. म्हणजेच की ट्रान्झिट थिओडोलाइट मध्ये टेलिस्कोप हा ट्रान्झिट करतो, तर नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट मध्ये टेलिस्कोप हा ट्रान्झिट करत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, द ट्रान्झिट थिओडोलाइट आर ऑल्सो कॉल्ड प्लेन थिओडोलाइट. आणि आपल्याला सांगायचं आहे की दिलेलं हे वाक्य बरोबर आहे की चूक. तर मित्रांनो हे जे वाक्य दिलेलं आहे तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. याचं बरोबर उत्तर असं आहे की द नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट आर ऑल्सो कॉल्ड प्लेन थिओडोलाइट इन विच द टेलिस्कोप कॅन नॉट बी ट्रान्झिटेड. म्हणजेच की नॉन ट्रान्झिट थिओडोलाइटला प्लेन थिओडोलाइट असे देखील म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, द नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट्स आर ऑल्सो कॉल्ड वाय थिओडोलाइट्स. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, म्हणजेच की हे बरोबर आहे. द नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट्स आर ऑल्सो कॉल्ड प्लेन थिओडोलाइट्स और वाय थिओडोलाइट्स इन विच द टेलिस्कोप कॅन नॉट बी ट्रान्झिटेड. म्हणजेच की नॉन ट्रान्झिट थिओडोलाइटला प्लेन थिओडोलाइट आणि वाय थिओडोलाइट्स असे म्हणतात. त्यानंतर आठवा प्रश्न विचारलाय, द ट्रान्झिट इज द टर्म सिम्पली युज्ड फॉर. पर्याय दिले टेलिस्कोप, ट्रान्झिट थिओडोलाइट, नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट, डम्पी लेवल. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, ट्रान्झिट थिओडोलाइट. म्हणजेच की अ ट्रान्झिट थिओडोलाइट इज सिम्पली कॉल्ड ॲज ट्रान्झिट. इट इज वन इन विच द लाइन ऑफ साइट कॅन बी रिव्हर्स्ड बाय रिझॉल्विंग द टेलिस्कोप थ्रू 180 डिग्री इन अ व्हर्टिकल प्लेन. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न दिलाय, Transit is mainly used and non-transit theodolites have now become obsolete. आणि आपल्याला सांगायचंय की हे विधान बरोबर आहे की चूक. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए. दिलेलं विधान बरोबर आहे. Transit theodolites have more advantages over non-transit theodolites. That is why non-transit have now become obsolete. म्हणजेच की ट्रान्झिट थिओडोलाइट्सच्या वापराचा फायदा अधिक आहे नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट पेक्षा आणि म्हणूनच नॉन ट्रान्झिट हे काय बनले ॲब्सोलेट. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय, हाऊ मेनी टाइप्स डू थिओडोलाइट्स क्लासिफाईड. पर्याय दिले 2, 3, 4 आणि 5. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए. म्हणजेच की 2 थिओडोलाइट्सचे प्रकार पडतात. थिओडोलाइट्स आर क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स. दे आर ट्रान्झिट थिओडोलाइट्स अँड नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट्स. पुढचा प्रश्न विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द थिओडोलाइट अँड इज माउंटेड ऑन अ स्पिंडल नोन ॲज अ हॉरिझॉन्टल ॲक्सिस. पर्याय दिले टेलिस्कोप, इंडेक्स फ्रेम, हॉरिझॉन्टल प्लेन वर्नियर, हॉरिझॉन्टल सर्कल. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, टेलिस्कोप. आणि याचं स्पष्टीकरण आपण अशा पद्धतीने करू शकतो, द टेलिस्कोप इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द थिओडोलाइट. इट इज माउंटेड ऑन अ स्पिंडल नोन ॲज अ हॉरिझॉन्टल ॲक्सिस ऑर ट्रुनियन ॲक्सिस. पुढचा प्रश्न विचारलाय, हॉरिझॉन्टल ॲक्सिस इज ऑल्सो कॉल्ड. आणि पर्याय दिलेत इनर ॲक्सिस, आउटर ॲक्सिस, ट्रुनियन ॲक्सिस, लाईन ऑफ साइट. या अगोदरच्या प्रश्नामध्येच आपण याचा एक्सप्लेनेशन बघितलेला आहे. हॉरिझॉन्टल ॲक्सिसलाच ट्रुनियन ॲक्सिस देखील म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, द व्हर्टिकल सर्कल इज अ सर्क्युलर ग्रॅज्युएटेड आर्क अटॅच्ड टू द डॅश डॅश ॲक्सिस ऑफ द टेलिस्कोप. आणि पर्याय दिलेत इनर ॲक्सिस, आउटर ॲक्सिस, ट्रुनियन ॲक्सिस, लाईन ऑफ साइट.
तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, दॅट इज ट्रुनियन ॲक्सिस. आणि याचं स्पष्टीकरण दिलंय, द व्हर्टिकल सर्कल इज अ सर्क्युलर ग्रॅज्युएटेड आर्क अटॅच्ड टू द टेलिस्कोप. Consequently, the gradually arc rotates with the telescope when the latter is turned about the horizontal axis or Trunnian axis. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, by means of vertical circle clamp and its corresponding dash the telescope can be set accurately at any desired position in the vertical plane. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत, ट्रायपॉड हेड, फोकसिंग स्क्रू, लेवलिंग हेड, टँजेंट स्क्रू. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, टँजेंट स्क्रू. आणि याचं एक्सप्लेनेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो, बाय मीन्स ऑफ व्हर्टिकल सर्कल क्लॅम्प अँड इट्स करस्पॉन्डिंग स्लो मोशन ऑर टँजेंट स्क्रू द टेलिस्कोप कॅन बी सेट ॲक्युरेटली ॲट एनी डिझायर्ड पोझिशन इन द व्हर्टिकल प्लेन. त्यानंतर 15वा प्रश्न दिलाय, द इंडेक्स फ्रेम इज विच शेप फ्रेम. पर्याय दिलेत यू, व्ही, टी आणि ए. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, म्हणजेच की टी, द इंडेक्स फ्रेम इज टी शेप्ड फ्रेम. त्यानंतर याचं स्पष्टीकरण दिलंय, द इंडेक्स फ्रेम इज अ टी शेप्ड फ्रेम कन्सिस्टिंग ऑफ ए व्हर्टिकल लेग नोन ॲज क्लिपिंग आर्म. इट इज ऑल्सो कॉल्ड अ व्हर्नियर फ्रेम. लक्षात ठेवा की इंडेक्स फ्रेमला व्हर्नियर फ्रेम देखील म्हणतात. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न दिलाय, इन थिओडोलाइट्स 2 स्टँडर्ड्स रिसेंबल द लेटर. आणि पर्याय दिलेत यू, व्ही, टी आणि ए. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, ए. म्हणजेच याचं एक्सप्लेनेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो की 2 स्टँडर्ड्स रिसेंबल लेटर ए आर माउंटेड ऑन द अप्पर प्लेट्स. द ट्रुनियन ॲक्सिस ऑफ द टेलिस्कोप इज सपोर्टेड ऑन दिस. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्झिट थिओडोलाइट आणि नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट या दोन्ही प्रकारवरील MCQs व्यवस्थितपणे डिस्कस केलेले आहे. परीक्षेपर्यंत आम्ही असेच तुम्हाला टेक्निकल सेक्शनशी रिलेटेड महत्त्वाचे MCQs सांगत राहू. त्यामुळे आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राइब करा. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.